एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे या फॅक्टरीचं हायजीन. सगळ्यांना ड्रेस कोड आहे, येलो साडी, येलो ड्रेस, त्यांचं ब्राऊन एप्रॉन आहे, मास्क आहेत, हँड ग्लोव्ज आहेत. हे कशा पद्धतीने जपता आणि हायजीन कशी मेंटेन करता? म्हणजे आपण हायजीन केल्याशिवाय पण कस्टमर आपल्याकडे येत नाही. कस्टमरला आता पहिली जे आहे ते हायजीन पाहिजे असतं. आरोग्याकडं कस्टमरच्याकडे खूप लक्ष असतं. त्यासाठी आपण हायजीनवर जास्त कटाक्षाने लक्ष देतो. जेणेकरून कंटिन्यू आमचं झाडणं म्हणजे हाऊसकीपिंगसाठी 5 लेडीज असतात. 5 लेडीज कंटिन्यू 2-2 तासाला झाडणं, पुसणं हे कंटिन्यू त्यांचं चालूच असतं. आणि म्हणजे महिलांनी स्वतःच आपली जबाबदारीने काम करणं, की हायजीन म्हणजे आल्यानंतर हँडवॉश करणं किंवा भरताना व्यवस्थित कपडा व्यवस्थित वापरणं हे महिला स्वतःच करतात जास्त करून. अगदीच. आणि जेव्हा मी या फॅक्टरीमध्ये पहिलं पाऊल ठेवलं, पहिली गोष्ट तीच जाणवली हायजीनची. कारण का कुठेही उगाच कचरा नाही ठेवलाय, उगाच हो. काही भरून नाही ठेवलंय. जे आहे सुंदर स्वच्छ पद्धतीने पॅक करून ठेवलंय आणि ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. याला म्हणजे अगेन स्त्रिया खूप प्रमाणात असल्यामुळे हो, स्त्रियांना स्त्रिया घर असं. स्वच्छ ठेवण्याची सवय आहे आणि जर 12 तास इथे काम करायचं आहे, घरापेक्षा कमी नाहीये. आणि आपण जे बनवतो ते खाण्याचेच पदार्थ बनवतो. ते जर स्वच्छ असतील तरच आपलं आरोग्य नीट राहणार. त्यामुळं महिला त्याचं व्यवस्थित काळजी घेतात.